नमस्कार, मी अमित गद्रे. तुम्ही पाहता न्यूज 18 लोकमत आणि या बुलेटिनमध्ये घेऊया बातम्यांचा वेगवान आढावा. 20 वर्षांनंतर आम्ही भाऊ एकत्र येऊ शकतो, तर तुम्ही का भांडताय? युतीचं काय करायचं ते माझ्यावर सोडा, असं म्हणत ठाकरे बंधूंच्या युतीवरती मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी सूचक विधान केलंय. आता हेवे दावे संपवा आणि कामाला लागा. मनसे महापालिकेत 100% येणारच असं सांगत राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना पालिका निवडणुकीच्या तयारीला लागण्याच्या सूचना दिल्या. मराठीच्या मुद्द्यावरून राज ठाकरे पुन्हा आक्रमक झालेत. मराठीचा मुद्दा घराघरात पोहोचवा, मात्र मराठीचा मुद्दा पोहोचवताना हिंदीचा द्वेष करू नका, अशा थेट सूचना राज ठाकरेंनी मनसैनिकांना दिल्या. मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप अलर्ट मोडवरती आलंय. आशिष शेलारांच्या नेतृत्वात मुंबईच्या प्रत्येक भागात आढावा घेतला जाणार आहे. मुंबईकरांची मतं वळवण्यासाठी आता भाजप रणनीती आखत आहे. महायुतीच्या समन्वय समितीची उद्या बैठक पार पडते. या बैठकीत महामंडळ वाटपासह अन्य मुद्द्यांवर सुद्धा चर्चा होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वाची बैठक बोलावली आहे. मुख्यमंत्री वॉर रूममधील पायाभूत प्रकल्पांचा आढावा घेतला जाणार असून या बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेही उपस्थित असतील. राज्याबाहेर सुद्धा शिवसेनेचा विस्तार व्हावा, यासाठी शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्यांवर आता मोठी जबाबदारी देण्यात आली आहे. राज्यप्रमुखांसह खासदारांवरती जबाबदारी देण्यात आल्याची माहिती न्यूज 18 लोकमतला सूत्रांनी दिली. ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याच्या चर्चांनंतरही ठाकरे गटातील गळती काही केल्या थांबायचं नाव घेत नाहीये. त्यामुळे पक्षातील पडझड रोखण्यासाठी आता स्वतः उद्धव ठाकरे मैदानात उतरलेत. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गट ॲक्शन मोडवरती आलाय. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी बच्चू कडू यांच्यावरती नाव न घेता टीका केली आहे. काहींनी आंदोलनं केली, उपोषणाची नौटंकी केली, मात्र ते तेव्हा मंत्री झाले तेव्हा त्यांनी अमरावतीचा विचार केला नाही, असं म्हणत बच्चू कडूंना टोला लगावलाय. बावनकुळेंच्या टीकेला बच्चू कडूंनी सडेतोड प्रत्युत्तर दिलंय. शेतकऱ्यांसाठी केलेल्या आंदोलनाला जर नौटंकी म्हणत असाल तर सरकारने दिलेल्या शेतकऱ्यांचा 7/12 कोरा करण्याचं आश्वासन ही नौटंकी नव्हती का, असा सवाल बच्चू कडूंनी केलाय. महादेव मुंडे हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी देश सोडून जाण्याच्या प्रयत्नात आहे, असा दावा रोहित पवार यांनी केला. याबाबत त्यांनी पोस्ट करत पोलीस आणि तपास यंत्रणांनी खातरजमा करत आरोपीला अटक करावी अशी मागणी केली. मोठ्या गीतेयाने जितेंद्र आव्हाडांना मारण्यासाठी मुंबईत जाऊन रेकी केली, असा खळबळजनक दावा बाळा बांगर यांनी केलेला आहे. बाळा बांगर हे एकेकाळी वाल्मिक कराडचे सहकारी होते. मनोज जरांगे पाटलांच्या 29 ऑगस्ट रोजी होणाऱ्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी बार्शीमध्ये मराठा समन्वयकांची बैठक पार पडली. जरांगे पाटलांना समर्थन देण्यासाठी बार्शीतून हजारो मराठा बांधव मुंबईत जात आहेत. दापोली विधानसभा मतदारसंघातील राजकीय हालचालींना आता वेग आलाय. रत्नागिरी जिल्ह्यातील खाडीपट्टा भागातील तब्बल 600 कार्यकर्ते शिवसेनेमध्ये दाखल झाले. रामदास कदम आणि राज्यमंत्री योगेश कदम यांच्या उपस्थितीमध्ये हा भव्य सोहळा पार पडला. अलमट्टी धरणाच्या उंची संदर्भातल्या मुद्द्यावरती मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आज महत्त्वाची बैठक घेणार आहेत. स्थानिक आमदार आणि खासदारांसोबत विखे पाटील चर्चा करणार आहेत. यावेळेला अलमट्टीचा प्रश्न कसा निकाली काढता येईल यावरती चर्चा केली जाणार आहे. माजी मंत्री धनंजय मुंडे अद्यापही सरकारी बंगल्यातच राहत असल्याची माहिती समोर येते. मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर 4.5 महिने उलटले तरी सुद्धा धनंजय मुंडेंचा मुक्काम सातपुडा बंगल्यावरच आहे. त्यामुळे बंगला वेळेत रिकामा न केल्यामुळे 42 लाखांचा दंड भरावा लागणार आहे. मी मंत्रिमंडळात शपथ घेतल्यानंतर प्रशासनाकडून निवासस्थान कुठे आहे हे सांगण्यात आलं, मात्र तिथे कोणी राहत असेल तर आपण त्यांना बाहेर कसं काढायचं, त्यामुळे त्यांना एक शब्द देखील मी बोललो नाही. यामध्ये मुख्यमंत्री काय तो निर्णय घेतील, तर अजितदादांनाही सांगितलं की घर खाली झालं की त्यानंतर मी तिकडे राहायला जाईन, असं वक्तव्य मंत्री छगन भुजबळ यांनी केलंय. धनंजय मुंडे बंगला सोडत नाहीत, मात्र त्यांच्यावरती सरकार कारवाई करत नाही. तेच दुसरीकडे शेतकऱ्यांनी कर्ज भरलं नाही तर त्यांची खाती गोठवण्यात येतात, असं म्हणत बच्चू कडू यांनी धनंजय मुंडेंचा सरकारवरती हल्लाबोल केलाय. मुंबईतील अति धोकादायक इमारतींच्या मुद्द्यावर मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी बुधवारी बैठक बोलावली आहे. मंत्री मंगलप्रभात लोढांकडून म्हाडा प्रशासनाला निर्देश देण्यात आलेत, तर धोकादायक इमारतींमधील रहिवाशांना घर खाली करण्याच्या नोटीस दिल्या. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची सुनावणी पुन्हा एकदा पुढे ढकलण्यात आली आहे. येत्या 18 ऑगस्टला पुढील सुनावणी पार पडणार आहे.
छत्रपती संभाजीनगर शहरात अतिक्रमण हटाव मोहीम राबवण्यात आलेली आहे। नारेगाव परिसरात पोलिसांच्या बंदोबस्तात कारवाईला सुरुवात करण्यात आली आहे। या कारवाईला मात्र नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात विरोध झाला। आणि एक महत्त्वाची बातमी समोर येते। मुंबई मनपा निवडणुकीसाठी भाजप आता ऍक्शन मोडमध्ये आपल्याला बघायला मिळते। भाजपा मुंबई महापालिकेसाठी आता ऍक्शन मोडमध्ये आली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मुंबई विभाग बैठकीनंतर आता मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांनी बैठक घेतली आहे। आज भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांनी 6 जिल्ह्यांच्या 6 कोर कमिटी सोबत संवाद साधलेला आहे। या बैठकीमध्ये वॉर्डनिहाय थेट उमेदवार संदर्भात चर्चा झाली आहे। तर मागील निवडणुकीमध्ये कोण निवडून आलं, कोण इच्छुक आहे, कोण सक्षमपणे लढू शकतो या संदर्भातली चाचपणी झालेली आहे। ही चाचपणी होत असताना भाजप आणि महायुती म्हणून लढताना काय स्थिती असेल या संदर्भात सुद्धा चर्चा झाली आहे। मुंबई मनपा निवडणुकीसाठी आता भाजप ऍक्शन मोडमध्ये आल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे। अतिशय महत्त्वाच्या अशा बैठकींचं सत्र सुरू झालेलं आहे। आशिष शेलारांनी सुद्धा मुंबईबाबत महत्त्वाची बैठक घेतलेली आहे। त्यात अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवरती चर्चा झाली आहे। 6 कोर कमिटीसोबत शेलार यांनी संवाद साधलेला आहे। तुषार उपणवार आमचे प्रतिनिधी अधिकची माहिती देत आहेत। तुषार, खरं तर आता बैठकींचा सपाटा सुरू झालेला आहे। काय नेमक्या या बैठकीत चर्चा झालेली आहे? नक्कीच आपण जर पाहिलं असेल तर मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती भाजपा ॲक्शन मोडवर आल्याचं पाहायला मिळतंय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी यापूर्वीच मुंबई विभागाची बैठक बोलवली होती। या बैठकीमध्ये येणाऱ्या महानगरपालिकेसंदर्भातला आढावा घेतला होता आणि त्यानंतर आता मुंबई अध्यक्ष आशिष शेलारांनी मुंबईतल्या 6 जिल्ह्यांसंदर्भातल्या 6 कोर कमिट्यांसोबत आपल्याला संवाद पूर्ण होताना पाहायला मिळणार आहेत। 2 कोर कमिटींसोबत ही चर्चा पूर्ण झालेली आहे। या बैठकीमध्ये प्रामुख्याने थेट मतदारसंघामध्ये ऑर्डनिहाय आपल्याला चर्चा होताना पाहायला मिळणार आहेत। सध्या ऑर्डामध्ये उमेदवार कोण आहे, मागच्या निवडणुकीमधला आपला उमेदवार विजयी उमेदवार कोण होता, पराभूत उमेदवार कोण होता आणि येणाऱ्या काळामध्ये आता महायुती एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि भाजपा हे जर एकत्रितपणे महानगरपालिका निवडणूक लढत असेल तर त्या ठिकाणी एकनाथ शिंदेंचा आपल्याला सहकारी कोण आहे, आपला सध्याचा उमेदवार कोण आहे, त्यांच्यामध्ये वाद कसा निर्माण होणार नाही आणि आपला उमेदवार त्या ठिकाणी जर उमेदवारांची संख्या जास्त असेल तर जिंकणारा उमेदवार कोण आहे या संदर्भामध्ये आपल्याला सखोलरित्या आपल्याला या ठिकाणी या बैठकीमध्ये चर्चा सुरू असल्याचं पाहायला मिळते। तुर्तास तरी आता 2 विभागांच्या बैठका पूर्ण झालेल्या आहेत, मात्र विभागांच्या बैठकांचं बैठक सत्र हे अद्याप आपल्याला सुरू असल्याचं पाहायला मिळते। या बैठकीमध्ये प्रामुख्याने मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांच्यासहित प्रवीण दरेकर असतील, माजी खासदार असतील, माजी आमदार असतील किंवा स्टँडिंग आमदार असतील, हे संपूर्ण आपल्याला नेते या बैठकीमध्ये सहभागी असल्याचं अगदी तुषार, एकंदरीतच आता भाजप ऍक्शन मोडमध्ये आल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। आता घेऊया उर्वरित बातम्यांचा वेगवान आढावा। भाजप मुंबई महापालिकेसाठी निवडणुकीसाठी ऍक्शन मोडमध्ये आली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मुंबई विभाग बैठकीनंतर मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांनी बैठक घेतली। मोसंबीच्या फळावरती बुरशीजन्य मगरी रोग पडल्यामुळे मोसंबीला गळती लागली होती, तर दुसरीकडे परराज्यात सुरू झालेल्या पावसामुळे मोसंबीच्या दरामध्ये घसरण झालेली आहे। आठवड्याभरातच मोसंबीचे दर 20,000वरून 10,000वरती गेला। नाशिक शहरात पडलेले खड्डे आणि विस्कळीत झालेल्या पाणीपुरवठा विरोधात मनसे आक्रमक झाली आहे। नाशिक पालिकेसमोर मनसेच्या वतीने आंदोलन करण्यात आले। रिकामे हंडे घेऊन महिलांनी मोठ्या प्रमाणात आंदोलनात सहभाग घेतलाय। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकरी सध्या रानगव्यांच्या उपद्रवामुळे हतबल झालेला आहे। हातातोंडाशी आलेल्या पिकांची रानगव्यांच्या कळपाने नुकसान केलं जात आहे, त्यामुळे या रानगव्यांचा बंदोबस्त करावी अशी मागणी शेतकरी करतायत। सांगलीच्या संजयनगरमधील धक्कादायक प्रकार समोर आलाय। 4 ते 5 मोकाट कुत्र्यांनी थेट घरामध्ये घुसून महिलेवरती हल्ला केलाय। महिलेच्या हातापायाचे लचके तोडलेल्या महिलेला गंभीर जखमी केलंय, त्यामुळे परिसरात भीतीसह संतापाचं वातावरण आहे। सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील येलूर आणि कुरळप या गावांच्या वेशीवरती बिबट्याचा वावर वाढलाय। शेतकऱ्यांमध्ये त्यामुळे भीतीचं वातावरण निर्माण झालंय। शेतातील घरांबाहेर बांधलेल्या एका कुत्र्यावरती बिबट्याने हल्ला केल्याची घटना सीसीटीव्हीत कैद झाली। रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यामध्ये असणाऱ्या कशेणे गावात एका बिबट्याचा मुक्त संचार पाहायला मिळाला। बिबट्याचं दर्शन झाल्याचं कशेणे गावासह इंदापूर परिसरात त्यामुळे भीतीचं वातावरण निर्माण झालंय।
जळगावातील जामनेरमधील गोद्री या ठिकाणी कांग धरण प्रकल्पातील परिसरात बिबट्याचा मृतदेह आढळलाय. बिबट्या मादीचा हा मृतदेह असून तिचं वय 6 वर्षांपेक्षा अधिक असल्याची माहिती समोर येते. वन विभागाने घटनास्थळी पंचनामा केलाय. रत्नागिरी जिल्ह्यातील बोटी आता पुन्हा समुद्रात मासेमारीसाठी जाण्यास सज्ज झालेल्या आहेत. कोकण किनारपट्टीवरील मच्छीमार आता तयारीला लागलाय. शासन मासेमारी बंदी मागे घेतल्यानंतर मच्छीमारांना दिलासा मिळालाय. बीड तालुक्यातील बहादूरपूर या ठिकाणी काही तरुणांनी सौताडा रामेश्वर या ठिकाणी देवदर्शन घेतलं आणि त्यानंतर सौताडा धबधब्यामध्ये पोहण्यासाठी गेले होते. यावेळेला पाण्याचा अंदाज न आल्यामुळे त्यातील एकाचा बुडून मृत्यू झालाय. चोपडा यावल रावेर या पट्ट्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये केळीची लागवड केली आहे. मात्र त्यांना श्रावण महिना सुरू होऊन सुद्धा केवळ 1300 रुपयांचा दर मिळतोय, म्हणून शेतकरी हताश झालाय. मागील काही दिवसांपासून मनमाड, चांदवड, मालेगावमध्ये पावसाने दडी मारली आहे. त्याचा परिणाम पिकांवरती झाल्यामुळे मक्यासह अन्य शेकडो हेक्टरवरील पिकांवर लष्करी अळीचा प्रादुर्भाव वाढलाय. त्यामुळे शेतकरी हवालदिल झालाय. गोंदिया भंडारा लोकसभा क्षेत्रातील नागरिकांसाठी रायपूर जबलपूर एक्सप्रेसचं लोकार्पण करण्यात येत आहे. खासदार प्रशांत पडोळे आणि आमदार विनोद अग्रवाल यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवत लोकार्पण करण्यात आले. जळगावच्या पाचोरा तालुक्यातील लोहारा शिवारातील शेततळ्यात भला मोठा अजगर असल्याचं समजतात शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं. याची माहिती मिळताच सर्पमित्रांनी अजगराचं रेस्क्यू करून त्याला नैसर्गिक अधिवासात सोडलंय. धाराशिवमध्ये मध्यान्ह भोजनातून 17 विद्यार्थ्यांना विषबाधा झालेली आहे. तुळजापूर बारूळ या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत ही घटना घडली आहे. सांगलीत आरोग्य विभागाकडून 3 नव्या शववाहिका देण्यात आलेल्या आहेत. 3 महिन्यांपूर्वी पालकमंत्री चंद्रकांत पाटलांच्या हस्ते शववाहिकांचं उद्घाटन करण्यात आलं, परंतु 3 महिने लोटले तरी सुद्धा अद्याप अत्याधुनिक शववाहिकांचं लोकार्पण करण्यात आलेलं नाहीये. त्यामुळे अत्याधुनिक शववाहिका धूळ खात पडल्या. हिंगोलीच्या कळमनुरीचे आमदार संतोष बांगर यांच्या वतीने आयोजित केलेल्या कावड यात्रेला सुरुवात झाली आहे. चिंचाळेश्वर महादेव मंदिरापासून ओम कयाधू अमृतधारा मंदिरापर्यंत ही कावड यात्रा निघते. या यात्रेमध्ये आमदार संतोष बांगरी सहभागी झाले. हिंगोलीच्या औंढा नागनाथ या ठिकाणी देशातील 8वं ज्योतिर्लिंग नागनाथ मंदिर आहे. दुसरा श्रावण सोमवार असल्यामुळे या मंदिरात भाविकांनी दर्शनासाठी अलोट गर्दी केली आहे. मध्यरात्री महापूजेनंतर दर्शनासाठी भाविकांना दरवाजे उघडण्यात आले. दुसऱ्या श्रावण सोमवार निमित्ताने श्री क्षेत्र भीमाशंकर या ठिकाणी दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली आहे. पूजा आणि आरती केल्यानंतर दर्शनानंतर भाविकांसाठी मंदिर खुलं करण्यात आलं. सोलापूरचं ग्रामदैवत सिद्धेश्वर महाराज मंदिर या ठिकाणी श्रावण सोमवार निमित्ताने भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली. दुसऱ्या श्रावण सोमवार निमित्ताने सिद्धरामेश्वरच्या योग समाधीला 800 किलो फुलांची सजावट करण्यात आली. सांगलीच्या पोषण अधिपत्रकामध्ये श्रावण मास निमित्ताने होड्यांच्या शर्यती पार पडल्यात. संकल्प फाउंडेशनकडून आयोजित करण्यात आलेल्या होड्यांच्या शर्यतीमध्ये कृष्णा आणि वारणा नदीकाठच्या 11 संघांनी सहभाग घेतला होता. दरवर्षी श्रावण महिन्यात होड्यांची शर्यत घेण्याची परंपरा आहे. तुळजाभवानी मंदिरातील गाभाऱ्याच्या दुरुस्तीचं काम सुरू असल्यामुळे तुळजाभवानीचं जवळून दर्शन 10 दिवस बंद केलंय. असं असताना सुद्धा भाविकांनी देवीच्या मुखदर्शनासाठी गर्दी केली. कोकणात गणेशोत्सवाची चाहूल लागलेली असून त्यातच रत्नागिरीच्या राजा याचं मोठ्या जल्लोषात आगमन झालेलं आहे. मुंबईहून खास तयार केलेली रत्नागिरीच्या राजाची भव्य अशी मूर्ती शहरात दाखल झाली आणि उत्साहपूर्ण वातावरणात गणरायाचं स्वागत करण्यात आलंय. घृष्णेश्वर मंदिरातील दर्शन घोटाळा उघडकीस आलाय. घृष्णेश्वराचं तात्काळ दर्शन करून देण्याच्या नावाखाली भाविकांची फसवणूक करण्यात आली आहे. भाविकांकडून प्रतिव्यक्ती 100 रुपये वसूल केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोलापुरात शॉक लागल्यामुळे 2 कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला होता. यावेळेला या तरुणांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत मिळावी या मागणीसाठी नागरिकांनी पोलीस ठाण्यासमोरच ठिय्या आंदोलन केलं आहे. लातूर जिल्ह्याच्या औसा तालुक्यातील औसा तुळजापूर या महामार्गावरती लातूर पोलिसांनी दरोडेखोर टोळीच्या मुसक्या आवळल्यात. नागरिकांनी दाखवलेल्या सतर्कतेमुळे 8 जणांच्या टोळीला शस्त्रांसह ताब्यात घेतलंय. एक छोटासा ब्रेक, लगेचच परत येतोय. पाहत राहा न्यूज 18 लोकमत.
ब्रेकनंतर स्वागत. आता बघूया उर्वरित काही बातम्या. टिळकनगर या ठिकाणी पंचशील नगर झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पात 80 कोटी रुपयांचा घोटाळा केल्याच्या आरोपावरून आर्थिक गुन्हे शाखेने आशापुरा ग्रुपचे संचालक आणि भागीदारांवरती फसवणुकीचा गुन्हा नोंदवलाय. करारानुसार निधी उभारणे, मंजुरी मिळवणे आणि व्यवस्थापनाची जबाबदारी आशापुरा ग्रुपवरती होती. मात्र त्यांनी जबाबदारी पार पाडण्याऐवजी निधीचा अपहार केलाय. राज्यातील अवयवदानाचं प्रमाण वाढावं यासाठी अवयवदानाच्या प्रतीक्षेतील रुग्णांना नवजीवन मिळावे यासाठी राज्यात आजपासून विविध उपक्रमांनी अवयवदान पंधरवडा सुरू झालेला आहे. त्यासोबतच 15 ऑगस्ट रोजी जिल्हा स्तरावरती अवयवदात्यांच्या कुटुंबियांचा सन्मान करून मोहिमेला प्रेरणादायी रूप दिलेलं आहे. महाराष्ट्रात वाहनाचं प्रदूषण नियंत्रणाखाली असल्याच्या प्रमाणपत्राचे दर सुधारण्यासाठी परिवहन विभागाने समिती स्थापन केली आहे. त्यामुळे आता पीयूसीसाठी आकारले जाणारे दर बदलण्याची शक्यता आहे. या समितीमध्ये 3 अधिकाऱ्यांचा समावेश असून ते विविध राज्यांमधील पीयूसी दर, नियम आणि तपासणी प्रक्रियेचा अभ्यास करून महाराष्ट्रासाठी नव्याने दर निश्चित केले जाणार आहेत. मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाने यंदा एप्रिल ते जुलै दरम्यान 74 लाख टन मालवाहतूक करत 15 वर्षातील सर्वाधिक नोंद केलेली आहे. मागील वर्षी याच कालावधीत 73 लाख टन मालाची वाहतूक करण्यात आली होती. त्यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत चालू आर्थिक वर्षात मालवाहतुकीत 1.5% वाढ नोंदवण्यात आली आहे. यामध्ये कोळसा, खत यासह जीवनावश्यक वस्तूंच्या वाहतुकीचा समावेश आहे. मुंबई अहमदाबाद या भारतातील पहिल्या बुलेट ट्रेन प्रकल्पाचं काम जलद गतीने सुरू असून मुंबई ते अहमदाबाद प्रवास केवळ 2 तास 7 मिनिटांमध्ये पूर्ण होणार असल्याची माहिती रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली. मुंबईतल्या वाहतुकीचा ताण आणि पर्यटन विकास या दोन्ही गोष्टींचा समन्वय साधणारा एक महत्त्वपूर्ण प्रस्ताव सध्या चर्चेत आहे. मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडने आरे मेट्रो स्थानक ते गोरेगाव या ठिकाणी फिल्म सिटी दरम्यान रोपवे सेवा सुरू करण्याचा विचार सुरू केलेला आहे. हा रोपवे सुमारे 2 ते 3 किलोमीटर लांबीचा असणार आहे. इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी देशव्यापी मोहिमेत महाराष्ट्राने आघाडी घेतली आहे. महाराष्ट्रात तब्बल 4155 EV चार्जिंग स्टेशन्स उभारण्यात आली असून या कामगिरीसह महाराष्ट्र देशात दुसऱ्या क्रमांकावरती पोहोचलाय. 2 वर्षांपूर्वी मान्यता मिळूनही रखडलेली ठाणे महापालिकेतील 1770 कर्मचारी पदांची मेगाभरती अखेर मार्गी लागण्याची चिन्ह आहेत. या भरतीसाठी पालिका प्रशासन ऑगस्ट महिन्यामध्ये जाहिरात प्रसिद्ध करणार आहे. त्यामुळे गणपतीनंतर थेट परीक्षा होणार आहे तर दिवाळीपर्यंत टप्प्याटप्प्याने नियुक्तीपत्र देत कर्मचाऱ्यांना कामावरती रुजू केलं जाणार आहे. यानंतर एक छोटासा ब्रेक, लगेचच परत येतो. पाहत राहा न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर एक महत्त्वाची बातमी समोर येते. महापालिका, नगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुका नवीन वॉर्ड प्रभाग रचनेनुसार आणि ओबीसी आरक्षणासह होणार आहेत. सुप्रीम कोर्टात आज पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झालेला आहे. आज 2 याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्यात. प्रभाग रचना हा पूर्णपणे राज्य सरकारचा अधिकार आहे. सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाळा बघायला मिळतोय. लातूर जिल्ह्यातील औसा नगरपालिकेची निवडणूक ही 11 मार्च 2022च्या पूर्वीच्या वॉर्ड रचनेप्रमाणे घ्यावी अशी विनंती करणारी एक याचिका सुप्रीम कोर्टामध्ये दाखल करण्यात आलेली होती. ही याचिका सर्वोच्च न्यायालयाने आज फेटाळून लावली आहे. ही निवडणूक सुद्धा नवीन वॉर्ड रचनेप्रमाणे घेण्यात यावी असे निवडणूक आयोगाने अधिसूचित केलेलं होतं. त्यामुळे आजच्या आदेशाप्रमाणे नवीन वॉर्ड प्रभाग रचनेनुसार निवडणुका होणार. तुषार उपणवार आमचे प्रतिनिधी अधिकची माहिती देतात. तुषार, काय अधिकची माहिती समोर येते? सुप्रीम कोर्टामध्ये औसा नगरपालिकेसंदर्भातला ही सुनावणी होती आणि त्या संदर्भातला निकाल देत असताना सुप्रीम कोर्टाने 2 प्रमुख मुद्द्यांवरती आपल्याला निर्वाळा देत असताना पाहायला मिळतं आहे. एक म्हणजे सुप्रीम कोर्टाचा 6 मेचा जो निकाल आहे त्या निकालानुसार ओबीसी आरक्षणासहित संपूर्ण नगरपालिका, महानगरपालिकांमध्ये आपल्याला निवडणुका होताना पाहायला मिळणार आहेत. मात्र राज्य सरकारने जो कायदा केलेला आहे की प्रभाग रचना बदलण्याचे, तर तो अधिकार हा राज्य सरकारकडे असणार आहे. या 2 प्रमुख मुद्द्यांवरती
संदर्भावरती सुप्रीम कोर्टाने महत्त्वपूर्ण असा निकाल दिलेला आहे. औसा नगरपंचायतची निवडणूक ही 2022ची होती. त्या संदर्भातली याचिका ही सुप्रीम कोर्टामध्ये होती आणि त्या संदर्भातला निकाल देत असताना सुप्रीम कोर्टाने 2 प्रमुख निरीक्षणे नोंदवलेली आहे. एक म्हणजे 27% OBC आरक्षणासहितच ही निवडणूक होताना पाहायला मिळणार आहे. त्याचप्रमाणे राज्य सरकारने जो कायदा केलेला आहे प्रभाग रचने संदर्भातला, तो अधिकार हा राज्य सरकारला आहे. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये ज्या निवडणूक आहेत, नगरपंचायत असेल, महानगरपालिका असतील, ह्या पालिकांच्या निवडणूक होत असताना OBC आरक्षण कायम राहणार आहे आणि वॉर्ड पुनर्रचना जी करण्यात आलेली आहे त्यानुसारच आपल्याला निवडणूक होताना पाहायला मिळणार आहे. अगदीच. त्यामुळे निवडणुकीसंदर्भातली सगळ्यात मोठी बातमी म्हणावी लागेल. तुषार, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी.